प्रत्येक वानर त्या ठिकाणी दगड घेऊन यायचं, त्या नळ आणि निळाणीवर राम लिहायचं ना प्रत्येक असलेला दगड पाण्यामध्ये टाकायचा, प्रत्येक दगड, आणि तो दगड पाण्यामध्ये तरंगायचा. असं त्यावेळी समुद्राचं बंधन चालू झालं. त्याच असलेल्या समुद्रामध्ये खारुताई, ज्याला आपण खडुळी म्हणतो, खडुळी आपल्या भाषेमध्ये, त्या असलेल्या खडुळीने संपूर्ण वानराकडे पाहिलं, रामाकडे पाहिलं. काय देवाची नवल आहे म्हटलं, काय देवाचं काम आहे. एवढे सर्व वानर 18 पद्म आंधळ मिळून देवाला इतकी मदत करायल्यात, एवढं काम करायल्यात, मग आपलं असलेलं शरीर सुद्धा आपण देवाच्या काहीतरी कारणास्तव लावावं. आपण म्हणतो मी काहीच करू शकत नाही. आपण जर ठरवलं तर सर्व करू शकतो. नर करणे करेसो नरका नारायण बने जाय. अहो काय करू शकत नाही मानव, फक्त आपली धोरणा होत नाही की आपण करू शकत नाही म्हणतो. केल्यावर कुठलीही गोष्ट असाध्य नाही, साध्य झाल्याशिवाय राहत नाही. सर्व करू शकतो. त्या खडुळीने विचार केला मी सुद्धा यांना मदत करणार, या देहाचं थोडं तरी उपयोग परमार्थासाठी लावणार. आणि ती खडुळी काय करू लागली, त्या समुद्रामध्ये जायची, आपलं संपूर्ण शरीर त्या वाळूमध्ये लोळवायची, आणि ते वाळू लागलेलं शरीर त्या असलेल्या दगडावर यायचं आणि त्या दगडावर संपूर्ण शरीर झटकायचं. ती असलेली संपूर्ण वाळू त्या दगडामध्ये पडायचे. वाळू रिकामी झाल्यानंतर परत समुद्रामध्ये जायचं, परत आपल्या असलेल्या शरीराला वाळू लावून घ्यायचं आणि परत येऊन त्या असलेल्या दगडामध्ये टाकायचं. देव हे सुद्धा पाहू शकतो. मला हे सांगायचंय, देव काय पाहतो ह्या गोष्टीवर आपण बोलायला. देव पाहत नाही अशी काहीच वस्तू नाही. आपण एखाद्याच्या शेतातून जात असताना तो शेतमालक जरी नसला आणि शेतामध्ये जरी मिरच्या असल्या तर आपण तत तोडतो, मला कोण पाहतोय म्हणतो, पण तो पाहणारा देव आहे. बघ एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण गेलो, थोडा आवाज कमी करा, एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आपण गेलो, आता प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे येतात. एखाद्या रेल्वे स्टेशन मध्ये जर गेलो आणि आपण त्या रेल्वे स्टेशन मध्ये दक्ष असतो. दक्ष का? कारण इथं CCTV कॅमेरे येतात. इथं काही जरी घटना घडली आणि ह्या रेल्वेच्या असलेल्या अध्यक्षाने इथलं जर तो असलेला कॅमेरा काढला आणि त्या कॅमेरामध्ये जर आपण नको ते प्रकार केलेले दिसलो तर आपल्याला पोलिसाच्या कस्टडीमध्ये जावं लागतं. म्हणून आपण इथं दक्ष राहायला पाहिजे. इथं काही गोंधळ झाला, काही करुणीचे प्रकार झाला तर आपण त्याच्यात अडकलं जातो. इतकी भीती आपल्याला त्या रेल्वे स्टेशन मध्ये वाटते, म्हणून आपण तिथं दक्ष असतो. पण त्या असलेला देवाचा कॅमेरा 24 तास आपल्या डोक्यावर, ह्या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही. कर्म करत असताना ह्या गोष्टीचा विचार करावा. एखाद्याच्या मिरच्या तोडत असताना विचार करावा, बाबा देव पाहत असेल. आपलं मन आपल्याला साक्षी देत असतं. कुठलेही कार्य करत असताना अगोदर विचार करावं की ह्या कार्यामुळे काय होलं जाईल. आपण पाप करत असताना बिनधास्तपणे करतो, पण त्या पापाची परतफेड केल्याशिवाय राहावंच लागत नाही. पाप हे फेडावंच लागतं, कोणी असो. जे जे कर्म आपण करतो ते कर्म फेडल्याशिवाय त्या असलेल्या माणसाला सुटकाच नाही. ह्या जन्मात जरी फेडता नाही आले तर दुसरा जन्म घेऊन का होईना फेडावं लागतं, पण कर्म फेडल्याशिवाय शेवटच नाही. हे सर्व देव पाहत असतो. आपण जे जे कार्य करतो, जिथं जिथं जातो, काय काय करतो, देव पाहत असतो. त्या असलेल्या साधूने राजाला सांगितलं, त्या असलेल्या खारुताईची मेहनत सुद्धा माझा देव पाहतो. राजेंद्रा म्हटला, आणि काय पाहावं? राजाला त्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं. राजा समाधान त्या ठिकाणी झाला. तिसरा प्रश्न राजाने त्या साधूला विचारलेला होता, देव काय करतो? त्या साधूने सांगितलं, माझा देव काय करत नाही म्हटला. माझा देव करत नाही असे काहीच स्थान नाही म्हटला. भक्ता राखे पायापासून दुर्जनाची संवारी असा असलेला माझा देव आहे. प्रत्येक वेळेस भक्ताचं रक्षण करणारा माझा देव आहे म्हटला. जेवढे भक्त आहेत, जेवढ्या भक्ताचा त्या ठिकाणी त्रास होतो, तेवढ्या भक्ताचं रक्षण माझा देव करत असतो. आणि काय केलं पाहिजे माझ्या देवाने? सर्व भक्ताचं रक्षण करतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला, तो गाथा लोकाला आवडलेला नाही. साधू संताला भरपूर त्रास झाला. सहजासहजी साधू संत म्हणता येत नाही. लोकाला तो गाथा आवडला गेलेला नाही. तो गाथा पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडवण्यात आला. 13 दिवस त्या गाथाचे रक्षण त्या ठिकाणी देवाने केलं आणि तो गाथा त्या ठिकाणी वर तारला गेला. देव काय करत नाही म्हटलं त्या साधूने. तुम्ही मला इतके प्रश्न विचारता, थोडं खाली या म्हटला त्या राजाला. कोण? त्या साधूने. आणि तुमच्या डोक्यावरचा असलेला मुकुट माझ्या डोक्यावर द्या. राजाने ते मान्य केलं. राजा साधू ज्या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी येऊन बसला
साधू उठला, राजाचं सिंहासन ज्या ठिकाणी होता त्या सिंहासनावर जाऊन साधू बसला, वरी असलेला राजाचा मुकुट घातला आणि त्या राजाला विचारलं, माझा देव हे सुद्धा करू शकतो, माझा देव रंकाचा राजाने राजाचा रंक करू शकतो, तुझ्या समोर असलेलं उदाहरण आहे. मी साधू आहे पण तुला माझी गोष्ट मान्य करावी लागली म्हणून मी आज राजा झालो, तू माझ्या ठिकाणी बसलास, हे माझा देव करतो. राजाला खरं वाटलं, राजाला ती गोष्ट पटली, खरं आहे म्हटला. चौथा प्रश्न त्या ठिकाणी राजाने विचारलेला होता की देव केव्हा त्या ठिकाणी हसतो. नीट आहे का, देव केव्हा हसतो. आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी गर्भवास सहन करून आलेला आहे. प्रत्येक जण 9 महिने 9 दिवस गर्भवास सहन करून आलेला आहे. आणि ज्या वेळेस त्या आईच्या गर्भामध्ये आपण राहतो त्यावेळेस इतका त्रास होतो की आपल्या तोंडामध्ये त्या ठिकाणी विष्ठा जाते, रक्त जातं. ते असलेल्या आईचं शरीर आपल्याला ते असलेल्या पोटातून कधी कधी बाहेर वाटतं. जसं जसं आपलं शरीर वाढलं जातं तसं तितका त्रास आपल्याला जास्त होत असतो. जसं शरीर मोठं मोठं होत असतं तितका अधिक त्रास होतो. आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेला देवाची आपण धाव करतो. धाव देवा, पाव देवा, अखंड मी तुझ्या नामाचं स्मरण करतो, रात्रंदिवस तुझ्या नामाचा गजर करतो. मला या असलेल्या नरकातून बाहेर काढ, मला या असलेल्या दुःखातून बाहेर काढ. मला हे दुःख सहन होत नाही, मला हे दुःख सोसत नाही. त्या असलेल्या गर्भावासातून मला बाहेर काढ. अखंड देवाचं चिंतन करतो. आणि ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस होते आपला त्या ठिकाणी जन्म होतो. जन्म झाल्याबरोबर आपण बदलतो. जन्म झाल्याबरोबर सोहम शब्द सोडतो, कोहम शब्दाचा उच्चार आपण करतो. आणि देव तेव्हा जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा देवाला त्या ठिकाणी हसू येतं. हसू, अरे ज्यानं माझी इतकी प्रार्थना केलं, इतकी माझी विनंती केलं, इतकं माझा धावा केलं, तुझ्या नामाचा अखंड उच्चार करतो म्हटलं ना, मी याला ज्यावेळेस बाहेर काढतो माझ्या सोबत बैमानी. अरे बैमानी कुणासोबत करावं. अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे, ह्या विश्वाचा मालक आहे, सर्व सत्ता त्याच्या अधीन आहे. सत्ता नाही असं देवाचं स्थानच नाही. कृतुम अकृतुम मान्यता कृतुम शक्ती देवाकडे आहे. आणि त्या देवासोबत जर बैमानी केलं तर मग कसं. त्यावेळेस देव हसला जातो. हसला देव हसतो. तेव्हापासून मग आपल्याला जसं जसं आपलं कर्म होत असतं तसं तसं दुःखाची प्राप्ती होत असते, तसं तसं त्या ठिकाणी त्रास होत असतो. आणि त्यावेळेस देव हसतो. हे साधूने राजाला सांगितलं. राजाला तीही गोष्ट पटली. खराय म्हटला राजाने. राजाला 4 प्रश्नाची उत्तर मिळाली. 5वा प्रश्न राजाने विचारलेला होता, देव केव्हा रडतो. साधूने सांगितलं, ऐकून घे म्हटला राजेंद्र. देव केव्हा रडतो. जेव्हा जेव्हा भक्ताला त्रास होतो, जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येतं, जेव्हा जेव्हा भक्त दुःखामध्ये असतो त्या वेळेस देव आपोआप रडतो. त्या वेळेस देवाच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. मग तो भक्त कुठलाही असो त्या ठिकाणी फक्त निर्मळ अंतःकरणाने देवाचं नाव घेणारा पाहिजे. सर्वस्व देवासाठी अर्पण करणारा भक्त असला आणि त्या जर भक्ताला दुःख झालं तर देव रडल्याशिवाय राहत नाही. इतकंच काय. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. देवाचा भक्त असलेला सुदामा होता. सुदामा, त्या सुदाम्याला इतकी गरिबी आली, खायला अन्न सुद्धा मिळणार गेलं. आणि त्या सुदाम्याच्या पत्नीने सांगितलं, तुम्ही तर म्हणता तुमचा असलेला मित्र श्रीकृष्ण आहे, एवढी संपत्ती, एवढं सर्व आहे, आणि त्या मित्राकडे जाऊन या. त्या सुदाम्याने सांगितलं, मित्र होतो त्यावेळेस दोघे एकसारखे होतो, पण आता देव सत्ताधीश आहे, माझ्याकडे काहीच नाही. आणि कसं असतं, ज्यावेळेस समानतेचे मित्र असतं तेव्हा बोलाय भेटाय काहीच वाटत नाही. आणि गरिबी ज्यावेळेस येते तेव्हा एखाद्याला बोलावं, एखाद्याला काहीतरी म्हणावं म्हटलं तर दुःख होतं. कारण गरिबी इतका वाईट प्रसंग आयुष्यामध्ये काहीच नाही. आणि ज्यावेळेस आपण सुखी असतो, ज्यावेळेस आपण ऐश्वर्य संपन्न असतो त्यावेळेस सर्व आपल्याला बोलते. पण ज्यावेळेस गरिबी येते, ज्यावेळेस दुःख होते, जवळचे सुद्धा बाजूला निघून जाते. कुणी असो, मग ते कुणी असो, आपल्यावर ज्या वेळेस प्रसंग येतो त्यावेळेस कोण साथ देत नाही. तुम्ही जर ऐश्वर्य संपन्न असाल, तुमच्याकडे सर्व असतं, त्यावेळेस नको ते सूर्य तुम्हाला भेटा येतील. पण ज्यावेळेस तुम्हाला गरिबी येईल, खरंच तुमच्यावर असा प्रसंग येईल की तुम्हाला उपासमार घडू लागेल, अन्न मिळणार नाही, त्यावेळेस कोण तुम्हाला बोला येणार नाही, कोण भेटा येणार नाही, तुमच्या जवळ येणार नाही.
इतकंच काय, गरीब परिस्थिती आली तर ज्याच्यासोबत आपण 7 फेरे घेऊन धर्मपत्नी आणतो ती पत्नी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही गरीबी परिस्थिती आली तर. आणि त्या सुदाम्याने सांगितलं, माझा दोस्त होता तेव्हा आम्ही एकत्र होतो, पण आता देव द्वारकाधीश झालेला आहे, म्हटला ऐश्वर्य संपन्न झालेलं आहे, माझ्याकडे काहीच नाही. त्या देवाला साधं भेटाय जावं म्हटलं तरी भेटाय घेऊन जाण्यासाठी सुद्धा माझ्याजवळ काही नाही, आणि कसं भेटाय जाऊ. तरी पत्नीचा आग्रह होता, त्याच्यामुळे त्या सुदाम देवाने थोडेसे पोहे घेतले आणि देवाला भेटण्यासाठी आला. अगोदर द्वारकेमध्ये आला. त्या द्वारपाळाने त्या ठिकाणी अडवलं. सुदाम देवाने सांगितलं, मी देवाचा मित्र आहे. ते द्वारपाळ हसू लागले, हसू. कुठं आमचा देव, कुठं तुझी हे हकीकत. कारण सुदाम देवाकडे सर्व फाटकं, अंगावर वस्त्र फाटके, पायाला व्यवस्थित चप्पल नाही, अंग क्रस्त झालेलं, सर्व अंग वाळून गेलेलं, हातामध्ये काठी. अरे आमचा देव ऐश्वर्य संपन्न, तू असा आणि देवाचा आमचे मित्र. हा, मी तुमच्या देवाचा मित्र आहे. खरंच मी देवाचा मित्र आहे. ते द्वारपाळ सोडण्यात गेले. मग सुदाम देवाने प्रयत्न केला, तेव्हा ते द्वारपाळाने देवाला सांगितले. आणि देव त्यावेळेस धावत पळत आला. कुणाला? सुदाम देवाला भेटण्यासाठी, माझा मित्र आहे म्हणून. त्या सुदाम देवाला घेऊन गेला. सुदाम देवाकडे देवाने पाहिलं. सुदाम देवाच्या अंगावरचे वस्त्रे फाटके होते, पायामध्ये चप्पल व्यवस्थित नव्हता, शरीर क्रस्त झालेलं होतं, शरीर संपूर्ण त्या ठिकाणी. आणि सुदाम देवाला ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस त्या द्वारकेच्या असलेल्या स्त्रिया सुदाम देवाचे पाये धुवा म्हणून आणण्यासाठी पाणी गेल्या, पण देवाला तितका वेळ सुद्धा दम पडलेला नाही. देवाचे अश्रू अनावर झाल्याने देवाने आपल्या डोळ्यानं सुदाम देवाच्या पायाचा अभिषेक केला. ज्या वेळेस भक्ताला दुःख होतं, ज्या वेळेस भक्ताला त्रास होतो, त्या वेळेस देव रडल्याशिवाय राहत नाही. कुण्याही भक्ताचं उदाहरण घ्या म्हटलं, त्या ठिकाणी तर साधून सांगितलं. अरे कुण्याही भक्ताचं उदाहरण घ्या, जेव्हा भक्तावर संकट पडतं त्यावेळेस देव रडल्याशिवाय राहत नाही. द्रौपदीला संकट पडलं. दुर्वास ऋषी दुर्योधनाच्या घरी आला आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न 1 महिना खाल्ला. अन्न सुद्धा कुणाचं खावं याच्यात सुद्धा त्या ठिकाणी महिमा आहे. वाईटाच्या घरचं अन्न खाल्लं तर बुद्धीमध्ये पालट झाल्याशिवाय राहत नाही. संगती करत असताना चांगल्याचे करावं, संगत धरत असताना सज्जनाची धरावं. इतका मोठा ऋषी, इतका ज्ञानी ऋषी, सर्व असलेला संपन्न ऋषी, पण एक त्या दुर्योधनाच्या घरी आला. 1 महिना त्याच्या घरचं अन्न खाल्ला, बुद्धीमध्ये पालट झाला. बुद्धीमध्ये दुष्टाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं रात्री 12ला द्रौपदीला छळण करण्यासाठी गेला. रात्री 12ला एकटा गेलेला नाही, सोबत सर्व शिष्याला घेऊन गेला आणि रात्री 12ला जेवण मागितलं. रात्री 12ला द्रौपदीला प्रश्न पडला, काय करू म्हटली देवा, आता काय करू मी म्हटली. ऋषी तर आलेला आहे, सोबत शिष्य घेतलेला आहे. ऋषी जर विमुख गेला तर त्या ठिकाणी तिच्या इतकं पापच नाही. आपल्या घरला कुठलाही जर अतिथी आला, तो अतिथी विमुख कधीच जाऊ द्यायचं नाही. आपल्या घरला येणार अतिथी कधीच विमुख जाऊ द्यायचं नाही, बरं का. कारण तिचे इतकं पाप काहीच नाही. कारण तो आपल्या घरणारा येणारा अतिथी तिथी पाहून येत नसतो. कुण्याही वेळेस येथून काही मागत असतो. येणाऱ्या अतिथीचं समाधान करणं आपलं निज कर्तव्य आहे. एक ओवी आहे बघा शिवलीलामृत मध्ये, भिक्षेशी येतीश्वर आला, तो रीते जाण दवंडीला, शिव त्यावरी जाण गोपाला, संतती संपत्ती जगद होय. एखादी भिक्षेश्वर आपल्या घरी आला, आपण रिकाम्या हातानं जर त्याला पाठवलं तर आपली संततीने संपत्ती दोन्हीचा नायनाट होतो. मग आपण कोणाकडे मागायचं? दोन्ही निघून जाते, लेकरं बाळे निघून जाते तर असलेली संपत्ती ही निघून जाते. म्हणून कधीच अतिथीला विमुख पाठवून द्यायचं नाही. द्रौपदी विचार करू लागले, माझ्या घरला अतिथी आलेला आहे, अतिथी जेवण मला मागत आहे, माझ्याकडे तरी काहीच नाही. त्यावेळी द्रौपदीने देवाचा धावा केला. देव जेवत होता, जेवत देवाला दुःख झालं. देव धावत पळत आला. त्यावेळेस देव त्या ठिकाणी द्रौपदीची असलेली मनोकामना पूर्ण केली. त्या साधूने सांगितलं, राजेंद्रा, जेव्हा भक्तावर संकट पडलं जातं, जेव्हा भक्ताला त्रास होतो, त्यावेळेस माझा देव रडतो. राजाला समाधान वाटलं. खरंय म्हटलं, चाल, योग्य उत्तर त्या ठिकाणी तुम्ही मला दिलात. राजाने 6वा प्रश्न विचारलेला होता, देव काय देतो? देव काय देतो?
त्या साधूने सांगितलं. देवाने काय देवा म्हटला राजेंद्र? देव त्या ठिकाणी देह देतो, देव पंच ज्ञानेंद्रिय देतो, देव पंच कर्मेंद्रिय देतो, देव ज्ञान देतो, देव प्रेम देतो, देव बुद्धी देतो. आणि काय देवाने दिलं पाहिजे? काय त्या देवाने दिलं पाहिजे? देवे दिला देह भजना गोमटा, आणि तो हा झाला फाटा बाधिकेचा. काय त्या देवाने द्यावावं? त्या देवाचे आघात उपकार आपल्यावर आहेत, आघात. किती जरी उपकाराची परतफेड केलं तर त्या देवाच्या उपकाराची परतफेड होत नाही. एवढं सुंदर सुंदर शरीर देवाने आम्हाला दिलेलं आहे. किती सुंदर शरीर आहे. प्रत्येक अवयव प्रत्येक ठिकाणी योग्य ठिकाणी लावून देवाने आम्हाला दिलेलं आहे. पण ह्या शरीराची किंमत आम्हाला नाही. एवढं सुंदर असलेले देह देवाने दिलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय आम्हाला दिले, 5 कर्मेंद्रिय दिले. त्या ठिकाणी देव प्रेम देतो, देव बुद्धी देतो. आणि काय त्या देवाने दिलं पाहिजे? जाऊन विचारा एखाद्याला एकच पाय आहे आणि दुसरा पाय नाही, त्याला विचारा दुसऱ्या पायाची किंमत काय आहे. ज्याला एक हात आहे त्याला जाऊन विचारा दुसऱ्या हाताची किंमत काय आहे. ज्याला एक डोळा आहे त्याला जाऊन विचारा दुसऱ्या डोळ्याची किंमत आहे काय आहे. अहो आज आम्ही दवाखान्यामध्ये गेलो, साधं एक किडनी जर बायपास करावं म्हटलं तर 10 ते 12 लाख रुपये घेतल्याशिवाय किडनी बायपास होत नाही. त्या देवानं 2 किडन्या फुकट दिल्या. आणि किती देवानं आम्हाला द्यावं? देवाचे आघात उपकार आमच्यावर आहेत, आघात. एवढं सुंदर शरीर दिलं, 32 दात देवाने आम्हाला दिले, कान दिले ऐकण्यासाठी, डोळे दिले पाहण्यासाठी. आणि काय द्यावं? सर्व त्या देवाने दिल्यामुळे आम्हाला हे शरीर प्राप्त झालं. हे शरीर एवढं सोपं नाही, एवढे शरीर साधारण नाही. एवढं सुंदर सुंदर असलेले शरीर देवाने आम्हाला दिलं. कशासाठी? देवाचं नाम स्मरण करण्यासाठी, देवाचा नामाचा उच्चार करण्यासाठी. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख पहावया वचन, जेणे तू जोडशी नारायण. ह्याच्यासाठी देवाने आम्हाला दिलेलं आहे. काही शरीर विनाकारण नको त्या मार्गाकडे जाण्यासाठी दिलेलं नाही. कारण शरीर मिळणं इतकं सोपं नाही. अनंत जन्माची पुण्याही लागते. 84 लक्ष येवणी फिरल्यानंतर मनुष्य देह तेव्हा प्राप्त होत असतो. एक एक येवणी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. शरीर सोपं आहे काय? एक वेळेस शरीर मिळण्यासाठी कितीतरी पुण्य करावं लागतं, कितीतरी त्या ठिकाणी सामग्री सिद्ध करावं लागते, तेव्हा शरीर मिळत असतं. मग एवढं सुंदर शरीर देवाने आम्हाला देवावं. आणि काय त्या देवाने द्यायचं राहिलेलं आहे? बोलण्यासाठी इतकं सुंदर तोंड दिलं, ऐकण्यासाठी कान दिले, पाहण्यासाठी डोळे दिले, कर्म करण्यासाठी हातपाय दिले. साधूनी राजाला सांगितलं देवाने आणि काय द्या म्हटलं? देवाने प्रेम दिलं म्हटला, देवाने शक्ती दिली, देवाने बुद्धी दिली. आणि काय माझ्या देवाने देवा राजेंद्र म्हटलं? काय दिलं नाही माझ्या देवाने? राजाला पटलं. खरं आहे म्हटला साधू महाराज, तुमचं उत्तर असलेलं योग्य आहे. 7वा प्रश्न राजाने विचारलेला होता साधूला. देव काय त्या ठिकाणी करतो? शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता की देव काय करतो? त्या साधूने सांगितलं, देव असलेला भक्ताचं जन्म मरण मुक्त करत असतो. देव भक्ताला प्रत्येक संकटापासून बाजूला त्या ठिकाणी घेऊन जात असतो. देव ज्या ज्या वेळेस भक्तावर घात होतो त्याच्या वेळेस येऊन त्या भक्ताचं रक्षण करत असतो. आणखी काय माझ्या देवाने केलं पाहिजे? प्रत्येक वेळेस जन्ममरण असलेलं मुक्त त्या ठिकाणी भक्ताचं माझा देव करतो. आणि देव काय खातो? माझा देव काय खातो ऐकायचंय का म्हटला राजेंद्र? माझा देव असलेले भेललेनेचे उष्ट बोर सुद्धा खातो, पण तितकं त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, तितकं त्याच्यामध्ये आस्था पाहिजे, तेवढा भाव त्याच्यामध्ये पाहिजे. माझा देव विदुराच्या कन्या खातो, विदुराच्या कन्या. तेवढं प्रेम त्या विदुराच्या कन्यामध्ये होतं. आणि माझा देव काय केलं पाहिजे? देवाने कधीच दुर्योधनाच्या घरी अन्न खाल्लेलं नाही, पण प्रत्येक वेळेस देवाने विदुराच्या कन्या खाल्ल्याशिवाय गेलं, कारण तेवढं प्रेम त्या विदुराकडे होतं. अहो ती असलेली शबरी भिल्लिनी होती, रात्रंदिवस देवाच्या नामाचा गजर केली होती, स्वतः असलेली बोरं देवासाठी ठेवलेली होती, ती बोरं सुद्धा देव त्या ठिकाणी खातो. आणखी काय केलं पाहिजे माझ्या देवाने? सांगा राजेंद्र म्हटला.
राजेंद्राला ती गोष्ट पटली गेली. 7 प्रश्न राजाने विचारलेले होते आणि साधूने 7 प्रश्नाची उत्तरे योग्य दिली. राजाला अत्यंत ते प्रश्नाचे उत्तर योग्य वाटले, राजाच्या मनाला पटले. अत्यंत प्रसन्नता राजाला झाली. राजाने त्या असलेल्या साधूचं षोडशोपचारे पूजा केली, वस्त्र अलंकार दिलं, त्या साधूचा गौरव केला आणि राजाने बोलल्याप्रमाणे 70,000 रुपये देऊन त्या साधूला त्या ठिकाणी पाठवलं. मला कशावर बोलायचे आहे, का माणूस जाणे जे बोलू, ह्या शब्दावर मला बोला. शब्दाने त्या ठिकाणी कळत असते की माणूस कशा प्रकारचा आहे, साधू कशा प्रकारचा आहे, संत कशा प्रकारचा आहे. बोलण्याच्या ह्याच्यावर बघा, आपण सहज जात असताना एखादी अनोळखी जरी माणूस असला, आपले त्याची जर कुठे भेट झालेली नाही आणि तो माणूस जर मवाळ बोलला तर आपल्याला त्या माणसाचा स्वभाव पडतो. कुठलाही माणूस असो, मग ते बोलण्याहून त्या ठिकाणी माणूस ओळखावा. भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे, जे आपण भोग भोगत असतो अगोदरच्या जन्मामध्ये कर्म केलेला असतो, म्हणून ते भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. ते भोग भोगावंच लागते, कारण कर्म हे कुणाला सोडत नाही. कर्म एक अशी गोष्ट आहे की ती कुणालाच त्या ठिकाणी सोडली जात नाही. कर्माच्या बंधनातून कोणी सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. आपण तरी मनुष्य आहोत, देव सुद्धा कर्मातून बंधमुक्त व्हायला आलेला. जे जे कर्म आपण करतो त्याच्या कर्माची परतफेड करावंच लागतं, केलेले कर्म फेडावंच लागतं. जे कर्म तुम्ही करता ते कर्म फेडल्याशिवाय पर्याय नाही. कशाही प्रकारचे कर्म करा, मग चांगले जर कर्म केलं तर त्याचं फळ चांगले मिळेल, वाईट कर्म केलं तर त्याचं फळ वाईट मिळेल. कर्म कशाही प्रकारचे तुम्ही करा, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. का? कारण कर्माची परतफेड करावंच लागतं. भोग जाणी जे केले पूर्वजन्मीचे, जे जे आपण भोग भोगतो ना ते अगोदरच्या जन्मातलं कर्म असतं. आपण समजावं, आपण म्हणतो मी इतकं चांगलं राहतो, कधीच कुणाला वाईट बोलत नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, तरी इतकं मला दुःख का, एवढा मला त्रास का, काय मी त्या ठिकाणी देवाचं काय वाटोळ केलं असेल, मला दुःख का. अरे वेड्या, ह्या जन्मातल्या नाही, अगोदरच्या जन्मात केलं असतील. काहीतरी कर्म असतं, ते कर्म फेडल्याशिवाय कुणालाच त्या ठिकाणी सुटका होत नाही. कर्म फेडावंच लागतो, कोणी कर्म करू द्या. देवाला सुद्धा कर्म फेडावं लागलं, देवाला सुद्धा कर्म फेडावं लागलं, देवाला सुद्धा. बळीराजाचे 99 यज्ञ पूर्ण झाले आणि 100 यज्ञ पूर्ण झाल्यानंतर बळीचं असलेलं इंद्रपद बळीला मिळणार होता. 100 यज्ञ पूर्ण झाले की इंद्राला चिंता पडली. 99 यज्ञ बळीनं पूर्ण केलाय म्हटला, 1 यज्ञ उरलाय आणि त्या बळीने जर एवढा असलेला यज्ञ पूर्ण केला तर माझी खुर्ची निघून जाईल. खुर्चीचा मोह अतिशय अनावर आहे. खुर्चीसाठीच आता महिना 1.5 महिना झाला आपल्या इथे बी इलेक्शन चालू आहे बघा. खुर्ची पैच तेव्हापासून खुर्चीचा मोह आहे, त्या योगापासून, त्रेता योगापासून आजही चालूच आहे. खुर्ची कुणाला सोडू वाटणार. 99 यज्ञ बळीचे पूर्ण झाले. इंद्राला चिंता पडली. इंद्र विचार करू लागला, बळीनं जर 100 यज्ञ पूर्ण गेले तर माझी खुर्ची गेल्याशिवाय राहत नाही, मी काय करावं. आणि इंद्राने देवाचा धावा केला, विष्णूचा. काही कर देवा म्हटला, माझी खुर्ची एवढी राखण कर, माझी खुर्ची धावू नको. तर इंद्र भक्त होता, देवाला इंद्राचं ऐकावं लागलं आणि देवाने 1.5 फूट ब्राह्मणाचं रूप धारण केलं. 1.5 फूट. आणि कुठं गेला? बळीच्या द्वारामध्ये गेला. बळीच्या द्वारामध्ये जाणारा याचं कसलाही असो, तू रिकामा कधीच आला नाही, कुणी असो. मग तो त्या बळीचा नेम होता. बळीनं 16 उपचारे देवाचं पूजन केलं. देवाला बळीने विनंती केली त्या ब्राह्मणाला, तुम्हाला का पाहिजे ते मागा. ब्राह्मणाने सांगितलं मला 3 पांड पृथ्वी पाहिजे. बळीने सांगितलं 3 पांड पृथ्वी घेऊन काय करता, माझ्याकडे सर्व सत्ता आहे. म्हटलं काय मागायचे ते मागा, मी देण्यासाठी तयार आहे. तुम्ही काही मागा, काही माझ्याकडे नाही अशी वस्तूच नाही, कुठलीही गोष्ट तुम्ही मागा, मी तुम्हाला देतो. देवाने सांगितलं नाही. म्हटलं मला फक्त 3 पांडच पृथ्वी पाहिजे, दुसरं काहीच नको. बळीचा गुरु हुशार होता, ज्ञानी होता. ते शुक्राचार्याने बळीला सांगितलं, बळी अरे हे बामण इथलं तिथलं नाही, वैकुंठातून आलेलं बामण, नको देऊ. म्हटलं 3 पांड पृथ्वी नको देऊ. बळीनं सांगितलं, गुरुवर्या मी आत्तापर्यंत तुमची सर्व आज्ञा मान्य केलो, पण मी तुमची ही गोष्ट ऐकणारच नाही. म्हटलं
कारण माझा असा नियम आहे, माझ्या घरामध्ये येणारा अतिथी आतापर्यंत विमुख गेलेलाच नाही. मग तो वैकुंठातला असो नाही कुठलाही असो, मी विमुख पाठवून देणारच नाही म्हटला. माझा नियम मी मोडणारच नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी देवाच्या कार्यामध्ये अडथळा येतो त्या त्या ठिकाणी गुरुची वचन, माईचं वचन अमान्य केलं तरी चालतं, पण देवाच्या कार्यामध्ये अडथळा आला नाही पाहिजे. भरताने कधी आईचं वचन ऐकलं नाही का? कारण देवाच्या कार्यामध्ये भरताचा अडथळा येत होता. बळीनं गुरुचं वचन ऐकलेलं नाही, देवाच्या कार्यामध्ये अडथळा येत होता. बळीने सांगितलं मी ऐकणार नाही म्हटला गुरुवर्या. आतापर्यंत मी सर्व ऐकलो, हिच्या पुढेही तुम्ही ऐकतो, मी तुमचं सर्व आदर आतिथ्य करतो, पण माझ्या घरला येणारा अतिथी मी विमुख जाऊ देणार नाही. मी याला निश्चित तेलपांड पृथ्वी दान देणार. बळीने निश्चय केला, संकल्प सोडला. पाणी त्या ठिकाणी सोडण्यात आलं, जहारीमध्ये पाणी घातलं. पण गुरुला आपल्या शिष्याचं अतिशय तरमळ होती, शिष्यावर प्रेम होतं. गुरु विचार केला, पाणी जर पडलं, बळीने संकल्प सोडला, हा तर देव आहे म्हणून त्या जहारीमध्ये त्या ठिकाणी शुक्राचार्य जाऊन बसला. जहारीमध्ये देवाने एक काडी घेतली, त्या जहारीला छिद्र पाडलं. शुक्राचार्याचा डोळा फुटला गेला. डोळा अगोदर रक्ताचे 4 थेंब पडले, नंतर पाणी पडलं. पाणी पडल्याबरोबर त्या ठिकाणी देवाने विशाल रूप धारण केलं. पण ज्यावेळेस देवाने लहान रूप धारण केलेलं होतं त्यावेळेस देवाकडं पाहिल्यानंतर बळीची असलेली बहीण होती, बहीण, आणि तिचा मोह अनावर झाला. एवढं सुंदर रूप, एवढं गोंडस रूप, इतकं सुंदर रूप होतं. आणि याला जर आपण स्तनपान केलं तर कसं, किती सुंदर रूप आहे. अगोदर प्रेमाचं होतं, पण ज्यावेळेस निर्धार झाला, 3 पान पृथ्वी म्हटले, एका पानामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आठवलं, दुसऱ्या पानामध्ये आकाश आठवलं, आणि तिसरा पान बळीच्या जवळ देव आला ना. बळीला विचारलं, बळी तिसरा पाय कुठे ठेवू? देवानं सांगितलं, बळीनं सांगितलं, देवा म्हटला संपूर्ण ब्रह्मांड जरी दान दिलं तर अजून माझं पिंड बाकी आहे, माझं शरीर बाकी आहे म्हटलं. माझ्या मस्तकावर पाय ठेवा, मस्तकावर. देव असलेल्या बळीच्या मस्तकावर पाय ठेवला आणि बळीला पाताळामध्ये नेऊन घातलं. तुका म्हणे बळीने जीव दिला पायातळी. बळीला पाताळामध्ये नेऊन घातलं. जेव्हा बळीला पाताळामध्ये नेऊन घातलं, त्या असलेल्या बळीच्या बहिणीनं पाहिलं आणि तिच्या मनामध्ये द्वेष झाला. मी ज्याला स्तनपान करावं म्हणत होते, मी ज्याला लेकरू म्हणत होते, मी याला स्तनपान करते, पण कशा प्रकारे करते, माझ्या स्तनामध्ये विष भरते, याला एका दिवशी मारल्याशिवाय सोडत नाही. आणि तीच असलेली बळीची बहीण पुतना झाली, पुतना 8व्या अवतारामध्ये. आणि जेव्हा कंसाची सभा भरली, कंसाला कळालं आपला असलेला शत्रू गोकुळामध्ये वाढू लागलेला आहे. घनदाट सभा कंसाने बोलावली. अरे शत्रूला कधी लहान म्हणू नये, सर्पाला कधी लहान म्हणून सोडू नये, बघितल्याबरोबर मारावं. माझा शत्रू तर वाढू लागलेला आहे, मला झोप येत नाही, मला अन्न गोड लागत नाही, मला पाणी जात नाही. असा कोणीतरी योद्धा आहे का माझ्या राज्यामध्ये की माझ्या शत्रूला जाऊन मारल? कोणीतरी आहे का म्हटला. त्यावेळेस पुतना त्या ठिकाणी उठली, त्या कंसाला नमस्कार केली. तुम्ही काय कुणाच्या प्रकारची काळजी करू नका म्हटली, कारण मला प्रत्येक रूप धारण करता येतं, मी त्या असलेल्या कृष्णाला मारल्याशिवाय येत नाही म्हटले. त्या कंसाने त्या पुतण्याची सोडत सुपचारी पूजा केली आणि पुतना तिथून उठल्याने देवाला मारण्यासाठी आली. पुतणीनं आपल्या स्तनामध्ये विष भरलं, दोन्ही स्तनामध्ये विष भरलं. अगोदर दुसऱ्यावर प्रयोग केला, बरेच असलेले लेकरे मेले. असं करत करत यशोदेच्या घराच्या जवळ पुतना आली. देव त्या ठिकाणी झोपलेला होता, घरामध्ये आली आणि यशोदेला म्हटली, मी इतकी तुझी जवळची बहीण असून मला कसं काही कळले नाही. यशोदा म्हटली, आठवण नसेल माय, बऱ्याच दिवसांनी मला लेकरू झाले. कुठं आहे तुझा कृष्ण म्हटली. आत्ताच दूध पिऊन झोपले. देवाने विचार केला, आपल्याकडे पहिलं गिराईक आलंय आणि पहिलं गिराईक कधी दुकानदार वापस पाठवत नाही. भलं घाटा जरी झालं तर तू आलेल्या किमतीत का होईना देतो, पण पाठवत नाही. कारण पहिलं जर गिराईक वापस गेलं तर पुन्हा गिराईक दिवसभर चांगला लागत नाही. देवाने विचार केला, आता तर पहिले गिराईक आलाय आणि ह्याला जर विमुख पाठवलं तर कसं म्हटलं. देव लगेच रडायला सुरुवात केला. लगेच पुतना म्हटली, काय खोटं बोलालीस म्हटली. जागा आहे, रडू लागलेला आहे, तू झोपलाय, मला कसं काय म्हणतेस. जा मला ताण लागल्या, घरातून पाणी घेऊन ये म्हटले यशोदेला.
आणि यशोदा त्यावेळेस घरात पाणी आणण्यासाठी गेली. पुतना त्या देवाच्या जवळ गेली आणि देवाला उचलून घेतले. देवाला उचलून भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे, याच्यावर आपण बोलतो. उचलून घेतलं आणि त्या देवाला स्तनपान करू लागली. इतकं विष भरलेलं होतं, इतकं विष भरलेलं होतं. देव ते ओढू लागला. ओढत असताना संपूर्ण विष प्राशन केलं. त्याच्यानंतर रक्तप्राशन केलं. त्याच्यानंतर इंद्रिय त्या ठिकाणी ओढू लागले. इंद्रिय त्यावेळेस पुतना सोड देवा म्हटली. सोड देवा, सोड देवा, सोड देवा. देवानं सोडलेलं नाही. इतकं वळलं शेवटी पुतनेचा प्राण निघून गेला आणि देव त्यावेळेस त्या ठिकाणी सोडला. पण सोडल्यानंतर पुतनेचं प्रेत ज्या ठिकाणी पडलेलं होतं त्याच्यातून सुगंध येऊ लागला. कशातून? त्या प्रेतामधून सुगंध येऊ लागला. त्या प्रेतामधून सर्व लोकांनी पाहिले ही तर राक्षसीन अकराळ विकराळ स्वरूपाची, पण इतका सुंदर त्या असलेल्या प्रेतामधून श्वास कसला. सर्वजणांनी पाहिलं, सर्वजणांनी बघितलं. कारण देवाचं असं वरदान आहे, देव कधीच कुणाला कमी जास्त म्हणत नाही. देव देत असताना माझा भक्त आहे, माझा सखा आहे, माझा जीवलग आहे म्हणून त्याला एक देत नाही. आणि वैरी जरी असला तर त्याला एक देत नाही. देवाचं देत असताना सर्वाला समानतेने देणारा देव आहे. देव कधी भेदभाव करत नाही. दुश्मन जरी असला तर देव त्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळवल्याशिवाय राहत नाही. कशी का असणार, विष घेऊन का येणार, माझी आई आहे म्हटलं देवानं, मला स्तनपान केले आणि तिचे उपकार माझ्यावर झालेत म्हणून तिला मी मुक्तता करतो. देवाने तिची मुक्तता केली का? अगोदरच्या कर्मामध्ये केलेलं फळ ह्या जन्मामध्ये पुतनेला भोगावं लागलं. कुठलेही कर्म असू द्या, कुठलेही कर्म भोगल्याशिवाय आपल्याला सुटकाच नाही. मग ते कुणीही प्रकारचं कर्म असू द्या, कसलंही जर कर्म असलं तर भोगावंच लागतं. देवाला सुटलेलं नाही. एक रामायणातला प्रसंग सांगतो, शेवटचा असलेला दृष्टांत. रामायणातला प्रसंग. राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होता. रामानं बोललेलं वचन शेवटाला नेलेला होता. रामाने एक पत्नीशिवाय दुसऱ्या पत्नीकडे पाहिलेलं नव्हतं आणि एक बाणाशिवाय रामानं त्या असलेल्या दुसऱ्या शस्त्राचा उपयोग केलेला नव्हता. आणि राम ज्यावेळेस रावणाने सीतेला नेलं, सीतेचा शोध घेत किष्किंधेपर्यंत आला. हनुमानजी, सुग्रीव 4-5 वानर मिळाली आणि हनुमानजीने रामाला विनंती केली, देवा म्हटला आमचं किष्किंधेचं राज्य आम्हाला मिळून दे. रामाने सांगितलं तुमचं किष्किंधेचं राज्य तुम्हाला मिळवून देतो. त्यावेळेस सुग्रीव राजाने सांगितलं तुम्ही जर आम्हाला किष्किंधेचं राज्य मिळवून दिलं तर तुमची सुद्धा पत्नी आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. रामाने विचारलं तुमच्यावर असा का प्रसंग आलेला आहे की तुम्ही ह्या असलेल्या बाहेर आहात, किष्किंधा नगरी म्हणजे का जात नाही? त्यावेळेस सुग्रीवाने सांगितलं माझा भाऊ वाली आहे आणि त्या वाळीच्या समोर जन गेलं त्याची अर्धी ताकद त्या वाळीच्या अंगात जात होती. कुणी का जाईना, मग ते युद्ध करण्यासाठी गेलं, त्या असलेल्या समोरच्या युद्धाची अर्धी ताकद वाळीच्या शरीरामध्ये जायची आणि असलेल्या ताकदीमुळे वाळी आम्हाला ऐकत नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर राहिलो आहे. सुग्रीवाने रामाला सांगितलं भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. मग रामाने सुग्रीवाने सांगितल्यानंतर रामाने सांगितलं जा म्हटला युद्ध करण्यासाठी. पहिल्या वेळेस सुग्रीव युद्ध करण्यासाठी गेला, पराभव पत्करून यावं लागला. दुसऱ्या वेळेस युद्ध करण्यासाठी रामाने पाठवलं, गळ्यामध्ये माळ घातली, पण राम वालीच्या समोर गेलेला नाही. क्षत्रियाचा धर्म आहे समोर युद्ध करणं. राम देव होता पण देवानं वाळीसोबत कपट केलं. वाळीसोबत राम झाडाच्या बाजूला थांबला. सुग्रीवाचं वाळीचं युद्ध सुरू असताना त्या झाडाच्या बाजूला थांबून रामाने बाण सोडला आणि सोडलेला बाण वाळीला लागला आणि वाळी असलेला धारातीर्थीला पडला. वाळी ज्यावेळेस धारातीर्थीला पडला, वाळीची पत्नी त्या ठिकाणी जवळ आली. देव घाबरू लागला. का? कारण पतिव्रता स्त्रीची इतकी ताकद असते, इतकी ताकद असते की पतिव्रता स्त्रीच्या समोर जायला देव सुद्धा घाबरत असतो. पतिव्रता स्त्रीने जर ठरवलं तर त्या पतिव्रता स्त्रीने सूर्याला सुद्धा थांबवू शकते, इतकी ताकद पतिव्रता स्त्रीची आहे. देव घाबरू लागला. देव वाळीच्या प्रेताच्या जवळ जाणा गेला. वाळी पडलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी वाळीची पत्नी आली. पुन्हा देव त्या ठिकाणी जवळ गेला आणि त्या असलेल्या वाळीच्या पत्नीने देवाला सांगितलं ऐकून घे म्हटली देवा, अरे तुम्हाला घाबरू नको, तू जे कर्म केलेलेस ना या कर्माची फेड तुला त्या ठिकाणी फेडावंच लागते.
तू माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी छळून मारलेला आहे, समोर येऊन मारलेला नाहीस, पण ह्या कर्माची परतफेड तुला करावंच लागते. तू त्या असलेल्या कर्माला भी, मला भिवू नको. मला भ्यायचं काय कारण नाही, मी तुला श्राप देणार नाही, जे झालं ते झालं. पण तू जे कर्म केलास त्या कर्माला तू भे, केलेल्या कर्माला स्वतःच्या तू भे. कोण सांगितलं? वाळीच्या पत्नीने सांगितलं. मला काय सांगायचे? भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. आणि ज्यावेळेस कृष्णाचा अवतार झाला, संपूर्ण असलेला कृष्णाचा अवतार संपताना ज्यावेळेस कृष्ण त्या ठिकाणी गेला, एके असलेल्या तळ्याच्या बाजूला कृष्ण झोपला आणि झोपल्यानंतर आपला पाय वळी केला, त्यावेळेस तो असलेला वाळी पारधी झालेला होता. आणि त्या कृष्णाच्या पायामध्ये त्या असलेल्या वाळीला हरणाचं स्वरूप दिसलं आणि त्या वाळीनं बाण सोडून त्या असलेल्या देवाला मुकावला. देवाला सुद्धा कर्म सोडलेले नाही, मला बोलायचं देवाला सुद्धा. मग आपण माणसं आहो, कर्म करत असताना विचार करून करावं. कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना विचार करून करावं. एखाद्याला बोलत असताना त्याचं मंत्र दुखवलं जाणार नाही ना, कारण मारलेला घाव एक वेळेस निघून जातो, पण बोललेला घाव कधीच निघून जात नाही. आपण समाजामध्ये वागत असताना, अरे मी कशा प्रकारचं वागत आहे, माझ्यामुळे एखाद्याचं मंत्र दुखणार नाही ना, माझ्यामुळे एखाद्याला त्रास तर होणार नाही ना, मी जे कार्य करू लागलेलो आहे त्याच्यामुळे कोण दुःखी होणार नाही ना. कुठलेही कार्य करा. मग त्या ठिकाणी आपण कार्य करत असताना एखाद्या जर न्याय द्यायला बोलवलं तर आपण त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या जाचा पक्षी घेऊन न्याय देत असतो, पण ते केलेलं कर्म फेडावं लागतं. एखाद्याने कशाला तरी बोलवलं, एकतर त्या ठिकाणी आपल्याला खरं बोल असलं तरी जावं, बोलणं होत असलं तर, बोलणं होत नसलं तर जाऊच नाही. कर्म कुठलेही करा तुम्ही, कर्माच्या बंधनातून मुक्तता होत नाही. केलेलं कर्म ते परतफेड करावंच लागतं. म्हणून जितके चांगले कर्म करताल फळ तितकं चांगल्या स्वरूपाचं भेटतं. जेवढे होता होईल तेवढे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा. कुठेतरी वट्ट्यावर कट्ट्यावर बसून ह्याचं त्याचं बोलण्यापेक्षा देवाविषयी बोललेलं बरं. कारण जो जे कर्म करतो तो कर्म करून विरहित असतो, पण जे आपण वट्ट्यावर कट्ट्यावर बसून त्याच्या कर्माविषयी जर बोललं तर तो त्या असलेल्या पापातून मुक्त होतो आणि त्या पापाच्या बंधनात आपल्याला अडकावं लागतं. तो कर्म करणारा निर्मुक्त होतो, त्याचं असलेलं पाप आपल्याला त्या ठिकाणी लागलं जातं. म्हणून कर्म करत असताना विचार करून करा. महिला मंडळ बघा, तुम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर गप्पा मारत असताना 2 तास 3 तास देवाचं नाव घे म्हटल्यानंतर कधी घ्यायचे नाहीत, पण बोलायला लागलं तर गावचं बोलतील. गावचं काय त्या देवाने सुख दिले तुम्हाला? अगोदरच्या महिलेला दुनियाचा त्रास होता, इतकं सुख. आता तर आमच्या कर्नाटकमध्ये सगळं गव्हर्नमेंट महिलाच आहे, सगळ्या सुविधा महिलांनाच आहे. सर्व सुविधा, जाण्यासाठी बस फ्री, महिन्याला पैसे, तुमच्या मागचं जळण गेलं, तुमच्या मागचं दळण गेलं, काय आहे तुमच्या मागे? अगोदर जळण निघून गेलं, गॅस फ्री आला. दळण निघून गेलं, दळायचं असलं तर नवराच त्या ठिकाणी घेऊन जातो गिरणीला पीठ. सर्व त्या ठिकाणी देवानं मुक्त केलं. मग त्या देवाचं नाव घ्यायला आपल्याला का त्रास व्हावं? आणि देवाचं नाव घ्यायला काळ लागत नाही, वेळ लागत नाही, कुठली तिथी लागत नाही, काहीच लागत नाही. कुण्याही वेळेस देवाचं नाव घेऊन शकतो. उठता बसता बोलता काढता भांडता कुण्याही अवस्थेमध्ये, कुणीही अवस्थेमध्ये देवाचं नाव घेऊ शकतो. कुण्याही अवस्थेमध्ये देवाचं नाव घ्यायला कुठलीच तिथी पाहायची गरज नाही, कुठला वेळ पाहायची गरज नाही, कुठली साधना पाहायची गरज नाही. उठता बसता काही करता देवाचं नाव घेऊ शकता, काही करता. आणि ज्यानं अखंड देवाच्या नामाचं चिंतन करतं त्याला सुखाशिवाय दुसरं तिसरं काहीच मिळत नाही. जर आपल्याला सुख, जर समाधान, चित्ताला शांती, स्वस्वरूपाची ओळख वाटत असलं तर त्या एक देवाचं नाव आहे, त्याला सोडलं तर दुसरं तिसरं काहीच नाही. काहीच आपल्या सोबत येत नाही. तुम्ही 4 मजली बिल्डिंग बांधा, 6 मजली बिल्डिंग बांधा, 10 एकर जमीन घ्या, 4 मजली बिल्डिंग जरी बांधलं तर शेवटची आंघोळ घराच्या बाहेरच आहे. का 4 मजली बिल्डिंग बापानं बांधलाय म्हणून आतापर्यंत असं कोणीतरी मुलगा लावा मधल्या घरात नेऊन आंघोळ, शेवटची आंघोळ. 4 मजली बिल्डिंग बांधलं तर शेवटची आंघोळ घराच्या बाहेरच आहे. आणि करोडो रुपये कमील तर मेल्यानंतर कपाळाला रुपयाचा. गरीब मर्द्या, श्रीमंत मर्द्या, कोणीही मर्द्या. मग आपण राहत असताना इतकं काय त्या ठिकाणी करायचं? बघा आपली किती धडपड असते त्या ठिकाणी.
करत असताना, संसार करत असताना किती याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, नको ते प्रकार, नको ते कार्य, पण कितीही जर कमी केलं पण शेवटी आपल्यासोबत दोनच गोष्टी येत असतात. आपले केलेले कर्म त्या ठिकाणी सोबत येत असतात. आपल्याला आयुष्यभर आपण जे कर्म करतो त्याची आपल्याला त्या ठिकाणी शेवटच्या वेळेला ते कर्म येत असतात. म्हणून कर्म असं करावं. आपण म्हणतो सहज बोलताना म्हणतो की मरताना देवाचं नाव जर तोंडाला आलं तर मुक्ती मिळते, पण मरताना देवाचं नाव तोंडाला येईल होय? मरताना देवाचं नावही तोंडाला येईल, पण तसं कर्म आयुष्यभर केलं तर येईल. आयुष्यभर जर कधी खोटं नाही बोललो, आयुष्यभर चांगलं वागलो, आयुष्यभर देवाच्या नामाचं स्मरण केलं तर निश्चित मरताना देवाचं नाव तोंडाला येईल. पण आयुष्यभर तसे कर्म आपण केले पाहिजे. चांगलेच होता होईल तेवढे चांगले कर्म केले पाहिजे. आपण बघा, तुम्ही वाचता नाही आलं, लिहिता नाही आलं तरी आपण कुठलेही कार्य करू शकतो. आता ह्या ठिकाणी सप्ताह आहे, देशमुख परिवाराने ह्या सप्ताहाचं निर्माण केलेलं आहे. समजा आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता नाही आली, आपल्याला कुठलेही कार्य करता नाही आलं, ह्या सतरंजा जरी झाडू तर त्या चांगल्या कर्माचं पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. याचं आचरण जरी केलं तर, विना जरी घेतलं तरी त्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी भेटल्याशिवाय राहत नाही. जेवण करायच्या जागी जर जेवण वाढलं तर त्याचं पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. पाणी आणून दिलं तर पाणी प्यायलेला आत्मा समाधान झाला तर त्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुठलेही कर्म करत असताना चांगलं होता होईल तेवढं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. मग ते कुठल्याही प्रकारचं कर्म असो. आपल्या हाताने असे विचार आपण करायचे की कधीच मी हाताने वाईट कर्म करणार नाही, मी कधीच कुणाचं मन दुखवणार नाही, मी कधीच कुणाला त्रास देणार नाही. बघाच, अहो बंधाऱ्याच्या तुकड्यासाठी भावाभावाची बांधणी नाही जलमभर, पुन्हा मनुष्य देह नाही, पण एका बंधाऱ्याच्या तुकड्यासाठी एक भाऊ दुसऱ्या भावाला उभ्या आयुष्यात कधी बोलत नाही. काय उपयोग आहे या आयुष्याचा? आपण घरामध्ये स्वतःच्या आई वडिलांना नीट नाही बोलतो, मग काय उपयोग आहे या आयुष्याचा? आज जर घरामध्ये मुलगा आला तर बाप बाहेर निघून जातो आणि बाप आला तर मुलगा बाहेर निघून जातो, मग काय उपयोग आहे या आयुष्याचा? परत मनुष्य देह नाही त्या ठिकाणी. सर्व एकत्र बसलं पाहिजे, सर्व एकत्र राहिलं पाहिजे. म्हणून कर्म करत असताना कधीच वाईट प्रकारचं कर्म करत नाही, कधीच कुणाला त्या ठिकाणी वाईट कर्म करायला प्रवृत्त सुद्धा करायचं नाही. आपण तर करायचंच नाही, पण एखादी जर वाईट कर्म करत असला तर त्याला करू नको म्हणून सांगायचं. करू नको बाबा, वाईट कर्म आहे याचा पश्चाताप त्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही. मग कोणीही असू ते, तुम्ही जसे जसे कर्म कराल तसं तसं त्या ठिकाणी फळ भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म कुठल्याही प्रकारचे चांगले करायचं. जाता जाता शेवटी एवढं सांगून जातो, ज्या देशमुख परिवाराने ह्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे, आमचे वैकुंठवासी मुकेश भैया, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, सुख समाधान मिळो. आणि ह्या सप्ताहाचे जे नियोजन केलेले आहे शिवाजीराव अण्णाराव देशमुख, ही सर्व असलेली पुण्य ही अण्णाराव देशमुखाचे आहे. वाडवडिलांच्या पुण्याशिवाय एवढं कार्य घडत नाही. म्हणून वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घेणं, आई वडिलांची सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा नित्यांत करावं. आपल्याला जर आई वडिलांची सेवा होत नसलं, त्यांना जर आपण सेवा जर करू शकत नसलो, तर कमीत कमी मरताना अंतकाळीला नको नको त्या शब्दाचा, वाईट शब्दाचा प्रयोग करून तरी त्यांचं मन दुखू नका. नाहीतर आज 60-70% आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत. 70% आई वडील. प्रत्येक वर्षी मी महादेवाला चलत त्या ठिकाणी जात असतो. टेंभुर्णीच्या बाजूला एक अनाथ आश्रम आहे. 2 वर्षापासून मी अगत्याने त्या आश्रमामध्ये 10 ते 15 मिनिटं जाऊन पुढे जातो. आणि टेंभुर्णीच्या बाजूला, टेंभुर्णी पास केल्यानंतर 2 किलोमीटरवर अनाथ आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एका माईला सहज गेल्या वर्षी मी गेलेलो, तिथं रामायण असतं, पहाटे पहाटे रामायण चालू असतं. आणि ते रामायण चालू असल्यामुळे मी तिथं गेलेलो होतो. अगोदर रामायण झालं, नंतर बोलत असताना एका माईला सहज विचारलं. त्या माईने मला सांगितलं, माझं लग्न झालं. माझ्या आयुष्यामध्ये ऐकलेली आणि खरी असलेली घटना मी सांगतो, ही नारदाची गाणी आहे. माझं लग्न झालं म्हटले त्या माईने. लग्न झालेल्या 3ऱ्या वर्षी माझा पती मेला. 1 वर्षाचा मुलगा मला होता म्हटले, 1च वर्षाचा मुलगा. आणि त्या मुलाचं पालन पोषण, लोकांची भांडे आणि धुणे करून मी केले. त्या मुलाला इतकं शिकवलं की आज तो मुलगा पदवीधर झालेला आहे. जोपर्यंत तो मुलगा माझ्यापाशी होता तोपर्यंत सर्व त्या ठिकाणी होतं. लग्न झाल्याबरोबर त्या मुलाने मला त्या ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये सोडलं. आज 3 वर्ष झालं माझा मुलगा मला फोन सुद्धा केलेला नाही.
त्या माईने सांगितलं. 3 वर्ष झालं म्हटली त्या मुलानं मला फोन सुद्धा केलेला नाही म्हटलं. ज्या मुलासाठी मी उभं आयुष्य घातले, ज्या मुलासाठी मी लोकांचे भांडे घातले, ज्या मुलासाठी लोकांचं धुणं धुतलं, जीवनभर कष्ट केले आणि त्या मुलाला पदवीधर बनवले, तो मुलगा आज त्या ठिकाणी 3 वर्ष झालं मला साधं फोन केलेला नाही. त्याच्यापेक्षा काय वाईट अवस्था असा, काय दुःख असावं याच्यापेक्षा. म्हणून आई वडिलाची सेवा करा, कारण आई वडील कधीच मिळत नाहीत. ओवी घेऊन गेले त्या ठिकाणी 4थ्या दिवशी ज्याचं प्रवचन होतं त्यांनी, सकळ तीर्थाचे अधुरेन जे का माता पितरी, शेडोळे महाराजांनी ओवी घेतलेली होती. ज्याचे आई वडील आहेत त्यांनी कुणाच तीर्थाला जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. आपल्याला जर आई वडिलाची सेवा होत नसलं तरी त्यांना वाईट बोलू नका, मन दुखवू नका. होता होईल तेवढं त्या ठिकाणी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा, आणि नाहीच जर बोलू वाटलं तर मन तरी दुखू नका. त्यांच्या वाट्याला तरी कमीत कमी जावं, मरताना सुखानं मरू दे. दुसरं तिसरं काहीच नाही. वडीलधाऱ्या माणसाचा आदर करायची का, आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर निर्व्यसनी जीवन जगायचं का. निर्व्यसनी आज समाजामध्ये लहान लहान मुलाला त्या ठिकाणी व्यसन झालेले आहे. आपल्याला काहीच कमी पडलं नसतं, आपल्या इतक्या गरजा वाढल्यात, इतका गरजा वाढल्यात. अगोदर बघा आपल्या शेतामध्ये 2 पोतं माल व्हायचा, पण त्याच्यात आपले आई वडील समाधान असायचे. आज त्या शेतामध्ये आपण 50 पोते धान्य काढतो, पण आज आम्ही समाधान नाही. त्याचे कारण आहे आमच्या गरजा हद्दीपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे एका घरामध्ये 5 मोबाईल आहेत, आणि एका मोबाईलचं रिचार्ज करायचं म्हटलं तर 300 रुपये आहे. विचार करा, 1,500 रुपये याचे झाले. प्रत्येकाकडे आज गाडी आहे, प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे, प्रत्येकाकडे गाडी आहे, प्रत्येकाला टीव्ही आवडतं, प्रत्येकाला फॅशनेबल वस्तू वापरा वाटतात, पण कष्ट करायची वृत्ती आज आमची राहिलेली नाही. आज आम्हाला कष्ट करू वाटत नाही, आज आम्हाला काम करू वाटत नाही. जे जे पाहिलेली वस्तू ते आम्हाला पाहिजे. कुठून मिळेल त्या ठिकाणी, कुठून मिळणार आहे. गरजा इतक्या वाढल्या, गरजा इतक्या वाढल्या, अनपेक्षित गरजा झाल्या, नको त्या प्रकारचं व्यसन वाढलं गेलं. लहान लहान मुलाला त्या ठिकाणी सुपारीचं व्यसन लागलं, लहान लहान मुलाला दारूचं व्यसन लागलं, लहान लहान मुलाला त्या ठिकाणी फिरायचं व्यसन लागलं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पैसा लागत नाही. निर्व्यसनी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. जितकं आपण निर्व्यसनी आयुष्य जगू तितकं त्या ठिकाणी जास्त आपलं आयुष्य वाढलं जाईल. आयुष्यामध्ये व्यसन कधीच करायचं नाही. आहे त्या परिस्थितीला त्या ठिकाणी तोंड द्यायला, सामोरं जायला शिका. आहे ती परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करा. सर्वांसोबत प्रेमानं वागा, सर्वाला त्या ठिकाणी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. कोणासोबत वाईट वागू नका, कोणाचा द्वेष ठेवू नका. एखाद्यासोबत भांडण जरी असलं तरी त्या मनामध्ये द्वेष ठेवू नका. एखाद्यासोबत वाईटपणा असलं तरी त्या ठिकाणी वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका. का, कारण आपण ज्या प्रकारे वागतो आपला आदर्श त्या ठिकाणी कोणीतरी घेतलं पाहिजे, कोणीतरी चांगलं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आपण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. आज बघा काय त्या ठिकाणी देशमुख परिवाराने अन्नछत्र घातले. सकाळी 6 पासून आता आम्ही पारायणला आहे. 7-7:30 वाजता नाश्ता त्या ठिकाणी, 24 तास त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, 11 वाजता जेवणाची व्यवस्था, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था, प्रवचनला त्या ठिकाणी जायला त्रास होऊ नये म्हणून ऑटोची व्यवस्था. आणि हे पुण्य त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहत नाही. पुण्य जेवढं सत्कार्य करतो, जेवढं चांगलं काम करतो ते पुण्य लागलं जातं. देवाचं नाव तुम्ही रागानं घ्या, शिवाय देऊन घ्या, त्या नामाचं पुण्य लागल्याशिवाय राहत नाही. कशाही प्रकारचं देवाचं नाव घ्या. गुळ असलेला गुळाला प्रेमानं खावा, रागानं खावा, फेकून खावा, गुळ गोड लागल्याशिवाय राहत नाही. तसं कुठलंही कार्य करत असताना, देवाचं कार्य करत असताना त्याचं पुण्य लागल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी पुण्याचं काम आहे. आज अन्नदान त्या ठिकाणी इतकं अन्नदान घडू लागलेलं आहे. एवढा भव्य त्या ठिकाणी सप्त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 1.5 ते 2 किलोमीटर गाव आहे, तिथून इथपर्यंत आहे सप्ताह आहे, तरी भरपूर समाज त्या ठिकाणी सप्त्याला आहे. प्रवचनाला तितकाच, कीर्तनाला तितका समाज. प्रत्येक कार्यक्रम वेळेवर त्या ठिकाणी गाथा असो, हरिपाठ असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, काकडा असो, किंवा रात्रचं भजन असो, सर्व कार्यक्रम व्यवस्थित. आणि आपलं गाव भाग्याचं आहे. कुठंच आजूबाजूला ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. बघा तुम्ही, आपण भाग्याचे आहोत त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे.
ब्रह्मदेवाचं मंदिर बऱ्याच गावामध्ये नाही. आपलं काहीतरी पुण्य आहे, आपलं काहीतरी भाग्य आहे, आपल्या गावामध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. आणि आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आज आपण इथपर्यंत येऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या समोर बसलेला आहे. कारण देवाचं नाव तोंडाला यायला सुद्धा अनंत जन्माचे पुण्यही लागते. अनंत जन्माचे असेल जरी पुण्य सामग्री तरीच नाव वशी जीवाग्री श्रीहरीचे. आपलं पुण्य आहे, आपलं भाग्य आहे त्या ठिकाणी की आपण त्या ब्रह्मदेवाच्या समोर बसलेलो आहोत. हे सप्त्याचं नियोजन झालेलं आहे. आपल्या भाग्याला पारावर नाही त्या ठिकाणी. धन्य त्या ठिकाणी सप्त्याचे नियोजन करणारे आमची शिवाजी काका, सर्व देशमुख मंडळी त्या ठिकाणी. प्रत्येक सायसाना प्रयत्न चालू आहे. कुणाच प्रकारचे त्या ठिकाणी अडचण नाही, कुण्या प्रकारचा त्रास नाही. आबाळ चौकड आलं, चौकड पाऊस पडला, पण आपल्या इथं पाऊस सुद्धा पडलेला नाही. कारण जिथं देवाचं कार्य होत असतं, देवाची साधना होती, देव संकट येऊ देत नाही. कारण येणाऱ्या संकटाचं निवारण करणारा तो देव आहे. शुद्ध निर्मळ अंतकरणाने जन देवाच्या नामाचे चिंतन करतं, देव त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेवटी तरी जाणी जे झाड फुले, का मानस जाणे जे बोले, भोग जाणे जे केले पूर्वजन्मीचे. झालेली सेवा. मी तुमच्या सर्वाच्याच मधला आहे, तुमचंच लेकरू आहे त्या ठिकाणी. मला काही तितकं ज्ञान नाही, तेवढा काही मी ज्ञानी नाही. पण काहीतरी बोलता बोलता एखादी तोंडातून गेलेला शब्द तुमचं लेकरू समजून त्या ठिकाणी माफ करावं. आणि जे चांगलं वाटलं, जे ते योग्य वाटलं ते घेण्याचा प्रयत्न करावा. आणि शेवेला तिथंच पूर्ण विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. ब्रह्मदेव भगवान की जय. गुरु हरि उज्ज्वलानंद महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.